राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठकीमध्ये मराठा धनगर ओबीसी आरक्षणासह दुष्काळ आणि विविध योजनांवर चर्चेची शक्यता। मराठा आरक्षण समिती आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कुणबी मराठा नोंदीचे पुरावे समिती तपासणार। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये बॅनर, संसदेचा फोटो लावत सुनेत्रा पवार यांना राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचं लोकार्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार कार्यक्रमाला उपस्थित। राज्यात महायुतीचे 45 खासदार निवडून येणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। चिपळूणमधील कोसळलेल्या पुलावरून राजकारण तापलं। मनसे नेते आज कोसळलेल्या पुलाची करणार पाहणी। पुढील वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी होणार। शिक्षण विभागाकडून GR जारी। आणि वर्ल्ड कप मध्ये आज टीम इंडिया बांगलादेश आमने सामने। पुण्यातील गवंजे स्टेडियमवर रंगणार सामना। आणि आता पाहूयात राज्यभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। मनमाड आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग आणि सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे। सध्या मुगाला प्रति क्विंटल सरासरी 10,880 तर सोयाबीनला सरासरी 4,561 इतका दर मिळतोय। आणि कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आता वैद्यकीय गरजेसाठी 1.5 लाखांची मर्यादा आता 5 लाखांवर करण्यात आली आहे। आणि त्यामुळे आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांनी कार्ड काढल्यास कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। तर आता वर्धाच्या सेलू तालुक्यामधल्या केळझर ते दहेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय आणि त्यामुळे ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्तीची मागणी सुद्धा केली आहे। गोंदियाच्या आमगावमध्ये वाघपाट बंधारे विभागाचा कालवा फुटल्यामुळे पाण्याचा अपव्यय होतोय। वारंवार निवेदन देऊन सुद्धा पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे आता पाटबंधारे विभागानं त्वरित लक्ष देऊन कालवा दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरतीये। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या उर्वरित रकमेचा धनादेश काढण्यासाठी 10,000ची लाच स्वीकारताना दौंड नगरपालिकेमधील अभियंता आणि प्रकल्प सल्लागार यांना रंगे हात पकडण्यात आले। तर पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागानं ही कारवाई केली आहे। अहमदनगर पाथर्डी मार्गावर डिझेलच्या टँकरचा टायर फुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली। टँकरला आग लागल्यामुळे मराठवाडा 12 परिसरामध्ये खळबळ माजली आणि 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह तालुक्यामधल्या अनेक ठिकाणी पडलेल्या पावसानं कापणी करून ठेवलेलं सोयाबीन भिजून गेलंय आणि या पावसामुळे सोयाबीन काळं पडून त्याला बाजारात कमी दर मिळण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये। तर आधीच उत्पादनात कमी दर मिळाला असताना उत्पादनात घट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। धुळे जिल्ह्यामध्ये कमी पर्जन्यमानाचा फटका तृणधान्य पिकांना देखील बसलाय। खरीप हंगामामध्ये कापूस पिकापाठोपाठ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजरीची लागवड केली होती। मात्र कमी पावसामुळे बाजरीच्या कणसाची वाढ खुंटली आणि गेल्या वर्षी 25 ते 30 पोतं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मात्र 10 ते 15 पोत्यांवर समाधान मानावं लागतंय। पावसाच्या खंडामुळे राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे। परिणामी 23 जिल्ह्यांमधील सुमारे 456 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता कृषी विभागानं 15 जिल्ह्यांमधील 42 तालुक्यांमध्ये पिकांची आणि आर्द्रतेची स्थिती पडताळणीचं काम हाती घेतलं आणि याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे।
नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला या सत्रात बुधवारी पहिल्यांदाच 3,960 असा उच्चांकी दर मिळाल्यानं बळीराजानं समाधान व्यक्त केलंय. तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. बुधवारी 13,500 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यामधील खरीप हंगामाचं उत्पादन 50% खाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर आता संभाजीनगरमध्ये रब्बीचं क्षेत्र सुद्धा निम्म होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दिवसेंदिवस जमिनीमधील ओलावा घटत असल्यामुळे यावर्षी सुमारे 1.25 लाख हेक्टरवरील रब्बीचं क्षेत्र घटण्याचा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवलाय. ऑक्टोबर हिटमुळे तापमानाचा पारा 35 अंशांवर गेला. रेल्वे रुळांच्या आकुंचन आणि प्रसारण प्रक्रियेचा समतोल बिघडलाय आणि त्यामध्ये भायखळा, वाशी, आसनगाव आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी 20 मिनिटांचा तांत्रिक ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे आता अनेक गाड्या या भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, मस्जिद, बंदर, दादर, माटुंगा इथे एकामागोमाग एक अडकून पडल्यात आणि काही गाड्या धीम्या मार्गावर वळवल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुरतं कोलमडलंय. राज्यभर उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. मुंबईमध्ये राज्यातील सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर उष्णतेच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले. 25 ऑक्टोबरपर्यंत उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरला जायकवाडीमधून पाणीपुरवठा करण्याची योजनेची जलवाहिनी सुरू व्हायला आता आणखी 1 वर्ष लागणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे आणि आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी 10 ते 12 दिवसानंतर पाणी येते. त्यामुळे आता किमान 1 वर्ष तरी शहरवासियांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपत आल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे. चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 3,378 रुपये भाव मिळाला आणि सरासरी 3,100 रुपये इतका भाव मिळाला. तर शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी किरकोळ बाजारात दर वाढल्यामुळे ग्राहकांना फटका बसणार आहे. सोलापूरमधील 855 गावांमध्ये जलजीवन मिशन राबवलं जाणार असून त्यासाठी मंजुरी मिळाली आहे आणि त्या तब्बल 833.56 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या 830 गावांमध्ये योजनेअंतर्गत कामं सुरू आहेत आणि योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला योजनेच्या खर्चावरून अंदाजे 1200 ते 1,500 रुपयांची वार्षिक पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पाणीपट्टीतून वसूल होणारी रक्कम त्याच योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च केली जाणार आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारं प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. महावितरणाच्या 2,41,00,000 ग्राहकांचं पारंपरिक मीटर बदलण्यात येणार आहे. तर मीटर बसवल्यावर ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील आणि विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करता येईल. तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे आणि राज्यात पडलेल्या दुष्काळाबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर राज्यामध्ये मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचं ही काहीच दिवस आता त्याचे शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे आरक्षणावर आजच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी आरक्षण प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे आज परभणी दौऱ्यावर असणार आहे. तर ही समिती जिल्हास्तरीय बैठक घेऊन पुरावे तपासणार आहे आणि नागरिकांनी त्यांच्याकडील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज समितीस उपलब्ध करून देण्यात यावेत असं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रामधील 500 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचं लोकार्पण दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहेत. तर राज्यामधील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ही योजना आहे. चिपळूणमधील उड्डाणपुलाचा काही भाग आता बांधकाम सुरू असताना कोसळला होता. यावरून मनसेनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा चिपळूणमधील पुलाचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला होता आणि आता मनसे नेते बाळा नंदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आज चिपळूणमधील पुलाची पाहणी करणार आहेत. पंडित दीनदयाल प्रतिष्ठानतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील देवगिरी या निवासस्थानी निवेदन देण्यात आलंय. बऱ्याच ठिकाणच्या शिवभोजन थाळीच्या बोर्डावर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि माजी पालकमंत्री नितीन राऊत यांचेच फोटो आहेत. पालकमंत्री या नात्यानं आपण अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणाचे बोर्ड बदलायला लावावेत ही विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। तर या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार बांगर हे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दम देत असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या आणि माझ्या इतकं नुसतं वाईट कोणी नाही, अशी ही ऑडिओ क्लिप सध्या सगळीकडेच व्हायरल होतीये। सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातल्या एका गावानं मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे। बार्शी तालुक्यामधील गुळपोळी इथल्या ग्रामस्थांनी फलक लावून नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे। तर बार्शी तालुका हा मराठा आरक्षण संदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो। अहमदनगरमधील हातमपुरा भागामधील क्लेरा हायस्कूलच्या गेटवर व्यापारी इतर कामगार गाड्या लावतात त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता एकाला मारहाण झाली। चंद्रकांत गायकवाड असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फक्त लेखी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे या विरोधात चंद्रकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शवपेटीमध्ये आमरण उपोषण केलंय। सांगलीमध्ये भाजप सांस्कृतिक आघाडीकडून नवदुर्गा पुरस्कारांचं वितरण पार पडलं आणि या कार्यक्रमाला भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि आमदार सुधीर गाडगे तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत होते। यावेळेस विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला। शारदीय नवरात्रोत्सवामधील आज ललित पंचमी निमित्तानं टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी पार पडणार आहे आणि अंबाबाई देवी पारंपरिक वाद्यांसह त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार आहे। दरम्यान उत्सवाच्या पहिल्या 4 दिवसातच 3.5 लाखांहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलंय। आमदार प्रणिती शिंदे यांनी तुळजापूर इथं जाऊन तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय। सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव असं मागणं मागितल्याचं त्यांनी सांगितलंय आणि दरवर्षी नवरात्रीमध्ये इथं दर्शनासाठी येत असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। पुणे गणेशोत्सव काळामध्ये गणेश भक्तांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पुणे विभागामधून 264 गाड्या मुंबई विभागात पाठवण्यात आल्या होत्या। तर पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी आता 168 जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आलं। 432 गाड्यांमधून 1255 फेऱ्यांमधून 1,03,27,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। जादा गाड्यांमधून उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे। मुंबईतील वाढतं तापमान, आर्द्रता आणि त्यामुळे जाणवणारा उष्मा यामुळे नागरिक हवालदिल झाले। तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय तर नागरिकांनी काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय। रक्तदाब, मधुमेह अशा आजारांनी ग्रस्त नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान घरातून बाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय।